आर्या जाधव घरातून बाहेर पडल्या पडल्या सोशल मीडियावरती बरंच काही घडतंय. नक्की काय घडतंय पाहूया व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आर्या जाधव बिग बॉसच्या घरातून काल बाहेर पडली. बिग बॉसने तिला घरातून बाहेर काढून टाकलं कारण तिने निक्कीला जे आहे ते एक मुस्काटत मारली होती. याच्यानंतर सोशल मीडिया जे आहे ते आर्याच्या सपोर्टमध्ये उभा राहिला आणि तिला खूप जास्त सपोर्ट होतोय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. आणि कुठेतरी लोकांना ही आशा होती की या मुस्काडीनंतर सुद्धा बिग बॉस जे आहे ते आर्याला माफ करतील आणि तिला जेल वगैरे किंवा नॉमिनेशन करतील पूर्ण सीझनभर, पण घरातून बाहेर नाही काढणार. पण कालच्या भाऊच्या धक्क्यावरती आर्या घरातून बाहेर गेली आणि सोशल मीडियावरती एक वादळ आलंय. सोशल मीडियावरती हॅशटॅग बॉयकॉट बिग बॉस, हॅशटॅग ब्रिंग बॅक आर्या, अशा प्रकारचे ट्रेंड जे आहेत ते सुरू व्हायला लागलेले आहेत. बरेच लोक जे आहेत ते म्हणत आहेत की रितेश भाऊंना जे आहे ते होस्टिंग जमत नाहीये, महेश मांजरेकरांना परत आणा. तर काही लोकांचं हेही म्हणणं आहे की शो बघणंच बंद करा. प्रेक्षक जे आहेत ते खूपच जास्त भडकलेले आहेत आणि सोशल मीडियावरती कमेंटचा वर्षा होत आहे. आपण जो रिव्ह्यू केला होता त्याला ऑलमोस्ट 80,000पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याच्या खाली जवळजवळ 1,500 ते 2,000 कमेंट आलेले आहेत आणि सगळ्या कमेंट ज्या आहेत त्या आर्याच्या सपोर्टसाठी आहेत. बाकी व्हिडिओवरती सुद्धा लोक जाऊन कमेंट करत आहेत आणि बोलत आहेत की आर्याला परत आणा. खूपच जास्त आर्याला सपोर्ट मिळतोय आणि अशा प्रकारची घटना सोशल मीडियावर घडते आणि तिचा सपोर्ट बघून एकच गोष्ट वाटते मित्रांनो, की बिग बॉसने हा निर्णय चुकीचा तर घेतला नाही का? कारण प्रेक्षक जे आहेत ते आर्याच्या बाजूने सध्या उभा आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? ही जी घटना घडते सोशल मीडियावरती किंवा शो बघणं बंद करेन आम्ही किंवा हे जे ट्रेंड चालत आहेत सोशल मीडियावरती, या ट्रेंडबद्दल आणि आर्याला घरातून बाहेर काढणं चूक की बरोबर, सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.